जत नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आरळीच निवडून येणार. एका माजी नगरसेवकाने ठेवलेला पैजेचा स्टेटस. नगर परिषदेच्या निकालाला उरले अवघे काही तास. उमेदवारांची धाकधूक वाढली. जिल्ह्याचे लक्ष जत व तासगाव निकालाकडे. सांगली जिल्ह्यातील लागलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार यापेक्षा नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये खरी चुरस ही तासगाव व जतमध्ये लागली असून तासगावमध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय काका पाटील व भाजपाचे स्थानिक नेत्यांचे बळी ठरलेले भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील या गटामध्ये नगरसेवक निवडून येण्यापेक्षा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा निवडून येईल याकडेच सर्वांनी लक्ष दिले असून तासगाव बरोबरच जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जतमधील एका प्रभागाच्या महिला उमेदवार यांचे पती व माजी नगरसेवक यांनी आपल्या स्टेटसला डॉक्टर आरळी हेच निवडून येणार, कोणाला अनलिमिटेड पैज लावायची असेल तर सांगा असे ठेवले आहे. या सर्वांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार असून मतदारांनी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची माळ घातली आहे हे समजणार असून उमेदवार हे सध्या राजकीय कोम्यात असलेले दिसून येत असले तरी जाहीरपणे पैज लावली जाणे कायद्याच्या चौकटीत बसते का? बसत नसेल तर पैज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का? हे येणाऱ्या काही तासात कळणार आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमंकाळ.